नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं असतं माहिती आहे का, आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये ना एका गोष्टीमुळे प्रचंड दुःख होत असतं। ती गोष्ट अशी असते ना, सपोज एखादा व्यक्ती असतो आपल्या जवळचा, ज्याच्यावर आपण खूप प्रचंड प्रेम करत असतो, ज्याची काळजी करत असतो, पण जेव्हा तोच व्यक्ती ज्यावेळेस चुकीच्या ठिकाणी टाईम वेस्ट करायला लागतो किंवा चुकीच्या संगतीमध्ये जायला लागतो, चुकीच्या लोकांची संगत करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला वाईट वाटायला लागतं भरपूर। कारण आपलं त्याच्यावरती प्रेम असतं, काळजी असते, आणि जेवढा आपण त्या व्यक्तीला ते गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढं तो इरिटेट व्हायला लागतो, आपल्यापासून दूर जायला लागतो। मग अशा वेळेस खूप ताण येतो, स्ट्रेस येतो, खूप वाईट वाटायला लागतं की ह्याला आता कसं सांगायचं। कारण तो ज्या संगतीमध्ये आहे ना, ती संगत चुकीची आहे। त्या संगतीचा आपल्याला अनुभव आहे, आपल्याला दिसतंय पुढं काय होणार आहे सगळ्या गोष्टी, पण त्या व्यक्तीला ते दिसत नसतं। कारण जो समोरचा व्यक्ती असतो ना, त्यानं त्याला वशमध्ये केलेलं असतं। त्या व्यक्तीमधलं जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ना, ते त्याला दिसतच नाहीत, आणि त्यावेळेस मग प्रॉब्लेम व्हायला लागतो। कारण आपल्याला माहीत असते की तो व्यक्ती कसा आहे, तो काय करू शकतो, कसा फायदा घेऊ शकतो, पण जो समोरचा व्यक्ती असतो ना, तो अजिबात ऐकून घेत नाही। इनफॅक्ट जेवढा आपण त्याला सांगायला जातो ना, तेवढं तो दूर व्हायला लागतो। त्याला म्हणतो मला कळतंय, तू का सांगायला लागलायस मला, तुझं काहीतरी मोटिव्ह आहे, तुला आमच्या दोघांचं चांगलं भगवत नाही म्हणून तो आम्हाला असं बोलतोय, तो आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतोय। आणि अशा गोष्टी भरपूर होत असतात आपल्याजवळ। संतांना सुद्धा हा अनुभव भरपूर आला त्यांच्या आयुष्यामध्ये। इनफॅक्ट तुकोबारायाने एक अभंग देखील लिहिला त्या गोष्टीविषयी। बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा। म्हणजे हे जे जग आहे ना, हे चुकीच्या गोष्टींच्या नादी लागून बुडतंय, स्वतःचा ऱ्हास करून घेतंय, क्षणिक सुखासाठी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतंय, हे सगळं दिसतंय आणि हे बघू वाटत नाही, म्हणून कळवळा येतोय अंतःकरणातून। म्हणून जगाला सांगू वाटतंय, पण ऐकायला कोण तयार नाही। जेवढा पण सांगण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढा व्यक्ती आपल्याला फुली मारतो, लात घालतो, जा म्हणतो इथून, तो लय छान आहे, आम्हाला कशाला सांगायला लागला। आणि ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या लोकांच्या बाबतीत। कारण जे पण लोक आहे, जे अंतःकरणापासून समोरचं चांगलं होण्याची इच्छा करतात ना, सगळ्यात पहिल्यांदा त्याच व्यक्तीला बाजूला केलं जातं। त्याचा कोणच रिस्पेक्ट नाही करत, तो लय छान आहे म्हणते। आणि त्याचा व्हॅल्यू कधी कळायला लागते आपल्याला, ज्यावेळेस वेळ निघून गेलेली असते, तर त्यावेळेस उपयोग नसतो। आता काल परवाचा एक किस्सा आहे। माझ्या एका फ्रेंडला मी 2-3 वर्षाखाली एक सजेशन दिलं होतं, त्यानं त्याला लाईटली घेतलं, ऐकलं नाही, आणि आता त्याच्या आयुष्यामध्ये खूप डेंजर सिच्युएशन आहे, त्याला बाहेर नाही पडता येत। तो आता मला रोज फोन करतोय, चुकलं म्हणतोय, नाही लक्षात आलं, पण वेळ निघून गेली आहे। कारण आता सिच्युएशन अशी आहे ना, तिथून बाहेर पडणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे। कारण ज्या काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या सगळ्या झाल्या, आता पुढचं कठीण आहे सगळ्या गोष्टी। त्यामुळे हे जे सांगितलं जातं ना आपल्याला अंतःकरणापासून, हे ऐकणं खूप महत्त्वाचं असतं, पण आपण ऐकत नाही। आपल्याला वाटतं की माझ्यासोबत असं काय होणारच नाही, आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याच गोष्टी आपल्याला खूप त्रास देऊन जातात आयुष्यामध्ये। कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला तेवढी समज नसते, आपल्याला तेवढी मॅच्युरिटी नसते। ज्यावेळेस पण आपण एखादा डिसिजन घेतो, एखाद्या ठिकाणी आपला टाईम घालवतो, आणि तिथून ज्यावेळेस मग आपल्याला आउटपुट निगेटिव्ह यायला लागतं, चुकीचं यायला लागतं ना, मग वाईट वाटायला लागतं। आणि माझ्या पण आयुष्यामध्ये हे पॅरलली ह्या गोष्टी चालू आहेत बऱ्याच अंशी प्रमाणात, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतोय। कारण ज्याही लोकांना आपण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या हिताची गोष्ट करतो ना, मग तेवढं ते आपल्याला दूर ढकलतात। आणि ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो की आपल्या खूप जवळची लोक आहेत, ज्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ते ऐकण्याच्या मनस्थिती नाहीत ना, मग अशा वेळेस जास्त सांगत नाही बसायचं। तर एकदा सांगून बघायचं, ऐकला ठीक, नाहीतर फक्त वाट बघायची। आपण वाट बघण्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही करू शकत। जेवढं आपण त्या व्यक्तीला इंटरप्ट करू, जेवढं आपण त्याला बदलण्याचा प्रयत्न करू, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू ना, तेवढं आपल्यामधलं रिलेशन खराब व्हायला लागतं। मग आपल्याला वाट पाहण्याच्या पलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो। त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या। जर तुमच्याही आयुष्यामध्ये असा एखादा प्रॉब्लेम असेल, अशी एखादी व्यक्ती असेल की तुम्हाला वाटतंय की तिला बदलायचं आहे, तो गलत ट्रॅकवर चालला आहे, चुकीच्या माणसाच्या संगतीमध्ये चालला आहे, पण तो बदलण्यासाठी तयार नाही आहे। इनफॅक्ट आपण जेवढं त्याला सांगतो तेवढं तो आपल्यापासून दूर जातो आहे। जर अशी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल ना, तर मला नक्की सांगा। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर तुमचा असा एखादा अनुभव असेल तरी देखील तो नक्की या ठिकाणी सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।